शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर यावर्षी टिंडा लागवड किंवा ढेमूस लागवड करणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. टिंडा लागवड कुणी करावी? कारण मागच्या वर्षी जर विचार केला तर जवळपास 80, 85, 90 रुपये किलोपर्यंत सुद्धा दलालांनी शेतकऱ्यांपासून टिंडा म्हणजे ढेमूस लागवड ही किंवा खरेदी केली होती. तर यावर्षी भरपूर ठिकाणी खरबूजच्या लागवडी झालेल्या आहेत आणि त्या बेडवरती भरपूर शेतकरी टिंडा किंवा ढेमूस लागवड हे करणार आहेत. परंतु ढेमूस लागवड करत असताना आपण नवीन जर शेत असेल तर बेसल डोस कोणता द्यावा, अंतर किती ठेवावं, कोणत्या व्हेरायटी ज्या आहेत तर ह्या निवडाव्या, त्यानंतर व्हायरस येतो व्हायरससाठी काय करावं, किडी येते किडीसाठी काय करावं, एकंदरीत आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं मिळालं पाहिजे. कारण आता लागवड तर केली तर उत्पादन काढणे हे अत्यंत महत्त्वाचं असते, नाहीतर आपला खर्च वाया जातो. मग आता नेमकी आपण कोणती त्याच्यामध्ये काळजी घ्यावी हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ 3 ते 4 मिनिटाचा होणार आहे. बाकी माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये देऊया, कारण अंधार पडत चाललेला आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांचे मेसेज आले की बेस्ट टिंडांच्या जाती सांगा, बेसल डोस सांगा. प्रत्येकाला फोनवर बोलण्यासाठी माझ्यापाशी पण टाईम नसतो, कारण शेतकऱ्यांच्या व्हिजिटच इतक्या असते. आज मी जवळपास दिवसभर व्हिजिट करून आता हा व्हिडिओ शूट करत आहे. आता आपला सूर्य सुद्धा मावळत हा चाललेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच बेसल डोस. बेसल डोस मध्ये काय वापरायचं? एकरी 2 बॅग डीएपी, 1 बॅग पोटॅश, 20 किलो सल्फर दाणेदार, त्याच्यासोबत तुम्हाला 20 किलो हे एकत्रित मायक्रोन्यूट्रियंट घ्यावं लागेल. गरज असेल तर ह्युमिक ऍसिड तुम्ही 4 किलो घेऊ शकता आणि मायक्रोराजा दाणेदार तुम्ही 4 ते 5 किलो हा घेऊ शकता. हे झालं तुमचं बेसल डोस. अंतर किती घ्यायचं? तर अंतर तुम्हाला 4 बाय 1 फूट किंवा 5 बाय 1 फुटावर जर घेतलं तर वेलींची वाढ चांगली होते आणि एकंदरीत आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं मिळते. आता महत्वाचा प्रश्न येतो टिंड्यामध्ये, की आता लागवड करत असताना मल्चिंग आणि ड्रीप असणे अत्यंत आवश्यक आहे. बिना मल्चिंगने तुम्ही टिंडा ढेमूस लागवड करू नका, कारण त्याच्यावर व्हायरस येतो, जमिनीतल्या असंख्य बुरशी लागतं, काहीही उपयोग होत नाही, खर्च तुमचा जागेवरच गेला समजून जायचं. ड्रीप असेल परंतु मल्चिंग टाकत नसेल तर लावूच नका. मी मागच्या वर्षी प्रयोग केला, सक्सेस झालाच नाही. त्यामुळे तुम्ही ड्रीप आणि मल्चिंग आवश्यक आहे ढेमूस पिकाला. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 15 दिवसामध्ये आपल्याला आपल्या ढेमूस किंवा टिंडा पिकांची वाढ करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. 19-19 2 वेळा झाल्यानंतर तुम्हाला 1261 सोबत 0.01 मधलं जे जिब्रेलिक ऍसिड आहे हे तुम्हाला 2 लिटर एकरी सोडावं लागेल आणि 5 किलो 1261 हे सोडावं लागेल. याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे? तर याचा फायदा तुमच्या वेलींची वाढ जोमाने होण्यासाठी ही मदत होणार आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वाढ झाली तर आपल्याला उत्पादनामध्ये 100% वाढ झालेली हे तुम्हाला दिसून येईल. आता हे झालं तुमचं कशाचं? ड्रीप, मल्चिंग. आता त्यानंतर बेसल डोस. लागवडीचं अंतर सांगितलं 5 बाय 1 फूट किंवा 4 बाय 1 फूट. आता येतं आपल्या टिंडामध्ये जातीमध्ये तुम्हाला मी 3 ते 4 कंपन्या सांगतो, कोणत्याही कंपन्या घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे अंकुरची जबरदस्त आहे जात, स्वस्त्यामध्ये चांगली आहे. व्हीएनआरची चांगली आहे, ते घेऊ शकता. क्लाउडची चांगली आहे, ते घेऊ शकता. सागर सीडची सुद्धा चांगली आहे, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. किंवा मैकोची सुद्धा आहे, तुम्ही मैकोची सुद्धा ही जात लावू शकता. सूर्य चाललेला आहे त्यामुळे अंधार आपल्याला हा दिसून येत असेल तर आता ही माहिती यासाठी देणे आहेत की ज्या शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे, मेसेज येत आहेत, तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे इतका मी घाईघाईने हा व्हिडिओ शूट करत आहे. आता तुमची सुरुवातीपासनं काय झाली? ढेमूस लागवड झाली. ढेमूस लागवड करत असताना बघा, आपण जे बी टोकणार आहेत, काही जर बी थंडीमुळे उगवलं नाही तर नर्सरीला 1000-2000चा ऑर्डर हा देऊन ठेवून द्यायचा. म्हणजेच तुमचं हे बी पूर्ण निघू द्यायचं आणि हे निघाल्यानंतर नर्सरीमधून आणलेलं जे रोप आहे तर हे जिथे निघालं नाही तिथे आपण खंगे हे भरून घ्यायचे. बी लागवड करत असताना नवीन शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना. आता हा प्लॉट टरबूजाचा आहे, तर हे बघा आता इथे तुम्हाला होल दिसत असेल, हे तर माती भरलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं? होल मारल्यानंतर येथे माती भरून घ्यायची, नंतर पाण्याचं ओलीत करायचं. पाण्याचं ओलीत करत असताना किंवा बेड ओला करत असताना NPK कॉन्सो 1 लिटर स्लरी बनवायची आहे आणि ही तुम्हाला ड्रीप ओली करताना द्यायचं आहे. म्हणजेच काय? तुमच्या बेडमध्ये जे बॅक्टेरिया आहे तर हा बॅक्टेरिया ऍक्टिव्ह होऊन जाणार आणि तुमच्या याच्यावर मॉर्टॅलिटीचं प्रमाण किंवा वेल सुकून जाणे ही समस्या तुमच्या शेतामध्ये कमी पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला NPK कॉन्सो 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये, त्यानंतर मायक्रोराजा 200 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये, गूळ 3 किलो 200 लिटर पाण्यामध्ये, ट्रायकोडर्मा 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय म्हणते त्याला, बेसन अर्धा किलो 200 लिटर पाण्यामध्ये. म्हणजेच संपूर्ण द्रावण तुम्हाला एका 200 लिटर पाण्यामध्ये हे घ्यायचं आहे.
संपूर्ण द्रावण 200 लिटर पाण्यामध्ये एकत्रित मिश्रित करून त्याला 2 ते 3 दिवस ठेवून बेड ओला करताना आपल्याला बेडमधून हे ड्रीपमधून हे सोडायचं आहे. याचा फायदा तुम्हाला इतका जबरदस्त होईल. यावर्षी करून बघा, पुढच्या वर्षी मला सांगा. तर आपला हा संपूर्ण प्लॉट आपल्या जमिनीमधून एकही कीटकनाशक, एकही बुरशीनाशक, रासायनिक सोडत नाही, तरी पण प्लॉट आपला उभा आहे. जमीन बुरशीनाशक, कीटकनाशक मागत नाही. आणि हेच तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे. बाकी पिकाची माहिती आपण येणाऱ्या समोरच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊया. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघत जा, त्याच्यावरती आपण छान माहिती देण्याचा प्रयत्न करतो. कारण लॉंग व्हिडिओमध्ये थंबनेल बनवा, टायटल द्या, भरपूर साऱ्या अडचणी येतात, टाईम नसतो, शेतकऱ्यांच्या विजिटच भरपूर आहे. तर बाकी माहितीसाठी आपण शॉर्ट बघा. नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. परंतु सबस्क्राईब नक्की करा, कारण मला सुद्धा सबस्क्राईब केल्यावर बाकी शेतकरी आपल्यासोबत जुळले जातील, याचा सुद्धा आनंद वाटतो. धन्यवाद.